पहिली मीटिंग मला आज पण याद आहे. राईट. तुम्ही मला सांगितलं की अक्षय तू करतोय ते व्यवस्थित म्हणे, काय प्रॉब्लेम नाही म्हणे, आणि तू आता प्रॉपरली कर म्हणे. मग तिथून पुढे मग बँकिंगसाठी बॅच जॉईन केली आणि मग प्रिपरेशन सुरू केली. म्हणजे म्हणायला गेले तर 2023 ला आपण A3 बॅच जॉईन केली आणि 23 मध्ये जर आपण बँकिंगची सुरुवात केली तर 2023 ला काही पेपर दिले का आपण? परीक्षा दिली बेटा? पेपर दिले होते मी, पण की तुम्ही पेपरला जा, फक्त पेपर द्या, बॅच पूर्ण परफेक्ट कर. त्या माइंडसेटने मी कधी पेपरच करत नव्हतो विचार. फक्त जायचो, पेपर द्यायचं आणि यायचं. फक्त सरांचं म्हणणं होतं की तुम्ही फक्त जा, पेपर बघून या कसं आहे, त्या विचारानेच पेपर द्यायचं. म्हणजे 2023 ला कोणती प्री निघाली का बेटा? नाही, बॅच सुरू होती त्यावेळेस प्री नाही निघाली. 2023 ला बॅच घेतली, बॅच सुरू होती, अभ्यास सुरू होता, बॅच बघणं सुरू होतं, पण पेपर एक पण नाही निघाला. पेपर दिले आपण. मग 23च्या नंतरचा थोडासा प्रवास सांगा आम्हाला बँकिंगचा बेटा आपला. 23 नंतर बॅच संपली, बॅच पूर्ण कंटिन्यू चालली होती माझी. मग परत गायडन्स चाललं होतं, मी तुमच्याकडे यायचो, पूर्ण ग्रुप अजिंक्य आम्ही तुमच्यासोबत यायचो. हा, आपका ग्रुप आहे पूरा. तर मग तिथून पुढं ऍक्च्युअल म्हणजे जसं सर सांगतात, तुमचं बॅच पर्यंत पूर्ण बॅच करा आणि नंतर तुमचा अभ्यास तिथून पुढे सुरू होतो. तुमचं कनेक्शन एस सोबत हे पूर्ण बॅच संपल्यानंतर ऍक्च्युअल कनेक्शन सुरू होतं. राईट. मग तिथून पुढे प्रिपरेशन सुरू केलं. सुरुवातीचे दोन्ही पण RRBच्या प्रिलिम्स नव्हत्या निघाल्या. म्हणजे 2024 बद्दल 24 आलं आणि RRB PO प्री पण नाही निघाली, क्लर्क प्री पण नाही निघाली RRBची. तेव्हा काय वाटलं? थोडंसं वाईट वाटलं होतं की निघायला पाहिजे होतं, आपण बॅच वगैरे केलेली.